नमस्कार मैत्रिणींनो. तर थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला असेल की दोनदा का बरं हळद लागली नवरदेवाला. तर त्याचंच उत्तर मी तुम्हाला आता देत आहे. तर माझ्या भावाचं लग्न जे आहे ते सोमवारी होतं आणि माझी होणारी बहिणी ही गावाला राहते आणि गावाकडे म्हणजे जो प्रवास आहे तो 18 ते 20 तासाचा आहे. त्यामुळे नवरीच्या घरी हळद जी आहे ती शुक्रवारी ठेवली होती. शनिवारी हळद लावली जात नाही नवरा नवरीला, तर शुक्रवारी हळद लावली होती. कारण की रविवारी ती पूर्ण दिवस प्रवासात असणार होती. त्यामुळे रविवारी त्यांना हळदीचा कार्यक्रम जमणार नव्हता. कारण की त्यांच्या इकडे सुद्धा त्यांनी खूप छान असा मोठा प्रोग्राम ठेवला होता. जेवण वगैरे होतं, बांगड्या भरण्याचा प्रोग्राम होता. तर हे सगळं त्यांना शुक्रवारीच करणं पॉसिबल होतं. त्यामुळे मग नवरीची हळद जी आहे ती शुक्रवारी होती. आता झालं असं की नवरदेवाला हळद लावल्याशिवाय नवरीला हळद तर लागतच नाही, बरोबर ना. त्यामुळे नवरीकडच्यांनी सांगितलं की तुम्ही घरच्या घरीच नवरदेवाला थोडीशी हळद लावा 5 जणींनी मिळून, आणि मग त्यानंतर आम्ही इकडे हळद सुरू करतो. तर त्यामुळे शुक्रवारी, आणि आमची जी हळद आहे मुलाकडची ती रविवारी होती. कारण की मुंबईमध्येच लग्न होतं, सोमवारी लग्न होतं आणि रविवारी आम्ही हळद ठेवली होती. तर ती हळदीची धमाल मज्जा मस्ती जी आहे रविवारची ती तुम्हाला बघायला पुढे भेटणारच आहे. त्यामुळे व्हिडिओ जायचं स्किप न करता कंटिन्यू बघा. फुल ऑन धमाल मज्जा मस्ती आहे पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा, म्हणजे पुढे सुद्धा. तर ही आहे शुक्रवारची आम्ही 5 जणींनी मिळून लावलेली हळद. म्हणजे मी, माझी आई, माझी आजी आणि माझ्या 2 बहिणी. तर अशा आम्ही 5 जणींनी मिळून छान अशी हळद, माझ्या 5-6 जणींनी मिळून माझ्या भावाला छान अशी हळद लावली. आणि त्यानंतर व्हिडिओ कॉल केलेला आम्ही आमच्या बहिणींना, आणि त्यानंतर तिकडे त्यांनी हळदीचा कार्यक्रम जो आहे तो पुढे कंटिन्यू सुरू ठेवला. तर तुम्हाला कळलंच असेल की 2 वेळा नवरदेवाला आम्ही हळद का लावली होती ती. तर आम्ही छोटासा प्रोग्राम घरच्या घरी केला होता. तर पिल्लूसुद्धा हे सगळं काही खूप एन्जॉय करत होता. त्याच्यासाठी हे सगळं नवीन होतं आणि पहिलंच लग्न होतं असं बघत आहे त्याच्या आयुष्यातलं. तर 3 वर्षाचा आहे तो. तर तो खूप सारे प्रश्न विचारत होता. तर छान अशी हळद जी आहे ती लावून झाली होती. जी हळद आहे शुक्रवारची ती लावून झालेली आहे. आणि आता रविवारी आम्ही काय काय धमाल मज्जा मस्ती केलेली आहे ती आता कंटिन्यू तुम्ही बघा. हाय, हॅलो, नमस्ते. कशा आहात माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींनो. आय होप की आपण सगळ्याजणी स्वस्त मस्त आणि आनंदी असालच. तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका धमाल व्हिडिओमध्ये. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझा हा आजचा लुक बघून कळलंच असेल की आम्ही सगळे आज हळदीला निघालो आहोत. तर हळद जी आहे ती हॉलमध्ये ठेवलेली आहे. नवरदेव म्हणजेच माझा भाऊ आणि आम्ही सगळे आता निघतच आहोत हॉलवरती. आणि आजचा व्हिडिओसुद्धा खूप छान मस्त इंटरेस्टिंग आणि धमाल असणार आहे. पूर्ण फॅमिली गेट टुगेदर आणि फॅमिली फंक्शनने भरलेला. त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आणि हे बघा इथे बाळसुद्धा तयार आहे. मस्त लुक केलेला आहे बाळाने सुद्धा. येल्लो येल्लो आणि लाइटिंगचे शूज आहेत बाळाचे. बाळा हाय कर सगळ्यांना, हाय कर. हॅलो. तर चला आता आपण डायरेक्ट हळदीला भेटूया. तर इकडे मला माझे काही छोटे सबस्क्रायबर्स भेटलेले आहेत. त्यांना माहिती नाही शॉर्ट फीडमध्ये माझे व्हिडिओ गेले, तर ते स्वतःहून आलेले आहेत. तर कसं वाटतं तुम्हाला व्हिडिओ? मला खूप चांगले वाटतात दादा. आवडतात ना? सगळ्यांना शेअर करत जा आणि नक्की बघत जा. तुला आवडतात आमचे व्हिडिओ? ओके, थँक्यू सो मच. हाय करा सगळ्यांना. चलो. आणि आज नेमकं पाऊस सुद्धा पडत आहे. अगदी मुसळधार पाऊस पडत आहे आज. माहिती नाही का, नोव्हेंबरमध्ये आता 1-2 वर्ष झालं असंच होत आहे. कधीही पाऊस येतो, कधीही जातो. तर नशीब हळद जी आहे ती हॉलवर आहे, त्यामुळे इतकं काही त्रास होणार नाही आहे. पण आता ट्रॅव्हल करताना थोडंसं फार त्रास होणार, कारण की ट्रॅफिक वगैरे आता असणारच आहे रस्त्यामध्ये. तर फायनली आम्ही हॉलवरती पोहोचलो आहोत. तर जसं की मी तुम्हाला आता सांगितलं की नेमकं पाऊस जो आहे तो खूप मुसळधार पडत आहे आणि वारासुद्धा प्रचंड सुटला होता. आणि त्यामुळे लोक जी आहे ती खूप उशिरा आली होती. खूप धमाल मस्ती आम्ही नंतर केली, पण सुरुवातीला थोडं टेन्शन आलं होतं की कारण की इतकं सारं जेवण वगैरे ऑर्डर केलं होतं आणि कोणी आता जास्त लोक येणार की नाही, जेवण वेस्ट तर जाणार नाही ना, एवढं सगळं टेन्शन आईला आणि मला आलं होतं. पण नंतर थोड्या वेळाने 7-7:30ला सगळ्यांची यायची सुरुवात झाली, कारण की तेव्हा पाऊससुद्धा थोडासा थांबला होता.
आणि खूप बरं वाटलं. आणि पुढे आम्ही खूप धमाल मज्जा मस्ती केली. तिकडे सगळ्या माझ्या बहिणी जमलेल्या आहेत, कझन्स सिस्टर्स सगळ्या जमलेल्या आहेत, मावशीच्या मुली वगैरे. आणि ही आमची ब्युटिशियन आहे, माझ्या मावशीची मुलगी आहे, ही पुण्याला असते. तर प्रत्येक लग्नामध्ये ती सगळ्यांना आम्हाला खूप छान असा मेकअप करून देते. आणि इकडे स्टेजवरती माझी आत्या मावशी जो चौकट म्हणतो ज्याला तांदळाचा वगैरे, ते सगळं काढत आहेत. आई जी आहे ती हळद पूर्ण व्यवस्थित भिजवून ठेवत आहे. आणि त्यानंतर हळदीला सुरुवात झाली, कारण की बरेचसे पाहुणे नंतर जमा झाले होते आणि हॉलमध्ये पूर्ण छान असा हॉल पूर्ण भरला होता अर्ध्या तासानंतर. असं खूप भारी वाटलं बघून आम्हाला सगळ्यांनाच. आणि हा धमाल व्हिडिओसुद्धा तुम्ही आता पुढे एन्जॉय करा. दीपाली खाली बस काजलच्या बाजूला. तर इकडे माझ्या सगळ्या मावशा, आत्याच्या मुली, तर सगळ्या मिळून खूप छान अशा पारंपरिक गाणी जी आहेत, ज्या हळदी वाटताना म्हटली जातात. तर खूप छान वाटत होतं ती सगळी गाणी वगैरे ऐकून आम्हाला. आणि खूप मज्जासुद्धा येत होती आम्हाला सगळ्यांना. आणि आम्ही सगळ्यांनी हे क्षण जे आहे ते खूप छान प्रकारे एन्जॉय केले. आणि हळद वगैरे पाट्यावर अशा पद्धतीने वाटली जाते. आणि त्यानंतर भिजवलेल्या हळदीमध्ये ही हळद मिक्स करून ती लावली जाते. आधी नवरदेवाला हळद लावली जाते, त्यानंतर नवरीला हळद लावली जाते.
सगळ्यांची धमाल मज्जा मस्ती तर येणारच आहे। आणि हळदीच्या दिवशी माझ्या भावाच्या सगळ्या मित्रांनी मिळून 1 ते 1.5 किलो हळद जी आहे ती भिजवली होती आणि ती हळद जी आहे ती पूर्ण नवरदेवाच्या अंगावर टाकली होती। खूप धमाल मज्जा केली त्यांनी सुद्धा आणि माझ्या सगळ्या बहिणींनी सुद्धा खूप मज्जा मस्ती केली, खूप एन्जॉय केलं सगळ्यांनी। आणि आय होप की तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ बघून तुमच्याही लग्नातल्या काही छान छान गोष्टी ज्या आहेत त्या नक्कीच आठवल्या असतील आणि हेच ते क्षण असतात जे आपल्याला आयुष्यभर लक्षात राहतात आणि चांगल्या चांगल्या पॉझिटिव्ह आणि आनंद देणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्याच आपण लक्षात ठेवल्या पाहिजे असं मला वाटतं। आणि हे जे क्षण आहे जेव्हा आपल्याला आठवतील काही वर्षांनी तेव्हा एक छान नकळत हसू प्रत्येकाच्या चेहऱ्यावर येतं। आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या घरामध्ये झालेलं लग्न किंवा नातेवाईकांचं लग्न किंवा तुमचं स्वतःचं लग्न हळद हे सगळं काही आठवलं असेल आणि तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ तितकाच एन्जॉय केला असेल। तर आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। तुमचे खूप छान छान कमेंट्स असतील तर ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि एकतरी लाईक नक्की करा। आणि आपण आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण की यापुढे सुद्धा तुम्हाला खूप छान छान धमाल व्हिडिओ बघायला मिळणार आहेत। तर भेटूया लवकरच अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये। आणि आजचा हा धमाल मज्जा मस्तीने भरलेला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून मी आभार मानते। भेटूया लवकरच, तोपर्यंत काळजी घ्या, बाय बाय।